ठीक आहे. जायफळ ना. थांब थांब जरा घातल्यानंतर काय ठीक आहे. हे धने धन आणि हे आहे तेजपत्ता तेजपत्ता. किती एक दिवस सुकायला ठेवणार. हो आता दुपारी आणि हे सगळे मसाले नंतर कुटायचे ना. ते मिरचीमध्ये टाकून मिरचीमध्ये मिक्स करतात. हां ठीक आहे. लवंग लवंगच आहे ना. हे इलायची घातल्याच्या नंतर हे एलची घातल्याच्या नंतर मग हे चांगलं आहे ना. आणि हे काय हे चक्रफूल चक्रफूल. चक्रफूल हे दालचिनी सिनामिन. दालचिनीच्या काड्या 2 3 4 मोठ्या मोठ्या काड्या ओरिजिनल आहे. खायला मस्त लागतं. आणि हे काय तेच हे हिंग हिंग आहे. असं असतं हो खड्याचं हिंग. हिंग खड्याचं हिंग. हिंग मसाले. हे धने. हे सगळं किती किती आहे. 50 ग्रॅम 100 ग्रॅम 200 ग्राम 250 ग्राम 200-250 पाव ग्रॅम किलो अर्धा किलो वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जिन्नस जसं असेल तसं. ही इलायची वेलची आणि हे काय मेथी मेथी आहे. ह्याला हे दगडफूल बोलतात ना. हो हे दगडफूल. आपण दगडफूल बोलतो पण दुकानात चक्रफूल मराठीत दगडफूल बोलतात. असं आहे वेगवेगळ्या भाषेत. आणि हे काय आहे ताटातलं. हा खसखस जिरं आणि हे राई. ही जिरे आणि ही राई आणि हे लवंग बडीशेप. अरे हे लवंग आहे. नागतोड आहे. ही नागतोड काळवालं ना लवंग. ही बघ मेथी घरगुती मसाले. नंबर लागतो. आणि हे काय ती जाडी वेलची मसाला वेलची. ही मसाला वेलची. ओके. आणि हे ते तिरपळ तिरफळा बघा. तिरफळ बोलतात त्याला. याच्यामध्ये दाणे असतात ना कसले तरी. तिरफळातला दाणा. हे सगळ्यांचं झाड लावलं तर इथे प्लांट होईल ना. होत नाही ना आपल्याकडे. वेलची बिलची लावतात. आणि ते काय ब्लॅक वाला. फूल आणि हे तेजपत्ता. हे धने ना. हे किती एकच दिवस आता सुकवणार. हा? एकच दिवस सुकवणार.
सुकवायचं नाही ना, म्हणजे हे गरम कर ठेवायचं. गरम म्हणजे सुकूनच झाला ना, ते सुकवला की मग मसाला ना खराब होत नाही. खराब होत नाही. आपला मसाला सुकूनच राहिला ना, हां. हे असं सुकवलं की म्हणजे खराब होत नाही. जेवण करायचं राहिला की सगळं रात्र काम. हे एवढेच टाकतात ना मसाल्यामध्ये, मसाला बनवायला एवढेच जिन्नस? 32 जिन्नस असतात. 32 32 जिन्नस म्हणजे 32 नग. मसाल्याची पण हे कमी दिसत आहेत. एवढं नाही आपण टाकवत, आपण लिस्ट टाकतो ते. बाकी ती लिस्ट होती ना. त्याच्यातलंच आहे. हां. 32 जिन्नसमधून हे. तर हे किती जिन्नस? आपण नंतर काउंट केलं. हे लवंग. ज्यांना जसं जे लोक टाकतात त्याप्रमाणे ना. हे जरा इकडे गेलं जायफळ. झालं जायफळ. आणि हे काय बोलली? सुंठ. हे सुंगट. सुंगट सुंगट नाही, सुंठ. आणि हे काळं मिरी. काळी मिरी. काळी मिरी. हे लवंग. आणि हे हातात तुझ्या हे इथे झालं. तिथे मिरच्या टाकल्या. अच्छा, इथे मिरच्या टाकायच्या. इथे तो हे चांगलं सुकट ठेवायचं. आणि हे काय? बडीशेप. अच्छा, बडीशेप. ही आहे बडीशेप. चला आता सर्व नावं सांग. हे काय आई? धने. धने ना? कोथिंबीर. हे धने, कोथिंबीर, धन्याचे दाणे. हे धने धने हे लवंग, या जायफळ, जायफळ, सुंठ, सुंठ, चक्रफूल. चक्रफूलला दगडफूल आपण बोलतात. दगडफूल हां. लवंग, ही लवंग. बडीशेप, ही बडीशेप. ते दालचिनी, दालचिनी, पत्री फूल. पत्री फूल. आणि मगाशी काय बोलली? हे पत्री फूल ना? पत्री फूल आहे ते. हे पत्री फूल. हे काय फुलं दाखवली? आणि हे काय बोलली? पत्री उचलत हिंग. नाही, हे हिंग. हिंग. हे काळं मिरी. हे काळी मिरी. वेलची. हे एलची. तिरफळ. तिरफळ. मसाला वेलची, जाडी ही वेलची. मसाला वेलची, जाडी वेलची. आणि मोहरी. ही मोहरी. राई. राई. आपण मोहरी म्हणतो ना. हम्म. खसखस. हे खसखस. खसखसला काय बोलतात? खसखसच बोलतात. खसखस. हे जिरं. जिरे. हे ओवा. हा ओवा ना? हा ओवा. शाही जिरं. ओवा, शाही जिरं आणि लवंग. आणि ते हे नागतोडा. नागफूल. नागतोडा. नागतोडा काय? नागफूल एवढं येतात. हे झालं. ती मेथी. ही मेथी. हे फूल आहे, मसाला फूल. मसाला फूल. आणि हे तेजपत्ता. झालं. तेजपत्ता मॅनिफेस्टनसाठी उपयोगाला येतो. तेज. मिरच्या. संकेश्वरी मिरच्या ना? संकेश्वरी, बेट, मसाला काश्मीरी. आता इथे काय घालतं?
मिरच्या एकाच साईडला घालायला पाहिजे. किती गेली अशी मीडियम मिरच्या एका साईड येणार होती ना. ही कुठली मिरची आहे? संकेश्वरी. संकेश्वरी, बेटकी, काश्मीरी. बेटकी आणि काश्मीरी मिरची. धने धने बडीशेप, लवंग, दगडफूल, जायफळ, दालचिनी, हिंग, वेलची, जिरे, या होते म्हणून झाला म्हशी. हे मिरची लोकांना काप करायला 4 दिवस लागले. सगळं काप करून नको. बसते नाही ते जरा वेळ. हां बसतो. नाही बसलं तर नको. चांगलं यायला कसं व्हायचं. ही आहे, हे हळकुंड आहे. ही आत्ता घेऊन आले. मसाल्यामध्ये हळकुंडसुद्धा वापरणार. तर हे सुद्धा सुकत गरम करायला. आणि हे जायफळ, 5 जायफळ मसाल्यामध्ये टाकतात मसाले बनवण्यासाठी. तर हळकुंड हळकुंड इथे टाकू. हळकुंड पसरवून टाकू. हे बघा, हे आहेत सगळे मसाल्याचे पदार्थ. मे महिना आला की सर्व मसाले बनवून घेतात. तर तुम्हालाही या व्हिडिओचा फायदा होईल. कुठले कुठले मसाले टाकायचे असतात. होप मी ह्या व्हिडिओमध्ये कवर केला आहे. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सर्व मसाले 1 दिवस सुकत ठेवायचे असतात आणि नंतर तिकडे मशीनमध्ये मसाल्याची चक्की ज्याला बोलतात तिकडे टाकून मसाले बनवले जातो.
मसाल्याला किती किती जिन्नस लागतात ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, त्यानुसार तुम्ही बघून घ्या. आणि तुम्ही जर मसाले करत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की फायद्याचा होईल. मी प्रमाणसुद्धा टाकेनच व्हिडिओमध्ये, किती कसं काय वापरावं, किती 50 ग्रॅम 100 ग्रॅम वॉटेवर इट इज. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.